नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 1 सेमेस्टर फर्स्ट भारतीय आर्थिक पर्यावरण या जनरल पेपरमधील दुसरा घटक कृषी पर्यावरण यामधील उपघटक आज आपण जो अभ्यासणार आहोत तो भारतीय शेतीपुढील आव्हाने या उपघटकाचा अभ्यास आज आपण प्रामुख्याने करणार आहोत। आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे की जगामध्ये भारत हा सर्वात मोठा कृषी उत्पादक देश म्हणून ओळखला जातो। या देशामध्ये मसाल्याचे पदार्थ, दुग्ध उत्पादन, तसेच गहू, तांदूळ, इतर प्रकारचं अन्नधान्य या खाली मोठं क्षेत्र दिसून येत आहे। त्याचबरोबर भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनापैकी 1950-51 मध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा 57% इतका मोठ्या प्रमाणात होता। सध्या तो देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातला शेतीचा वाटा हा 13% खाली आलेला दिसून येत असतानाही देशाच्या एकूण श्रमिक कामगार लोकसंख्येपैकी 46% लोकसंख्या आजही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेती क्षेत्रावरती अवलंबून आहे। मग थोडक्यामध्ये सांगायचं जर झालं तर शेती हा एक मोठा उद्योग समजला जातोय। देशातील प्रत्येक नागरिक हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यावरती शेती क्षेत्राचा प्रभाव पडल्याचंही प्रामुख्यानं दिसून येतं। जी इतर क्षेत्र आहेत, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र आहे, या इतर क्षेत्रापुढे सुद्धा क्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रापुढेही काही आव्हाने आहेत। आता या आव्हानांचा विचार जर केला तर त्यामध्ये प्रामुख्यानं शेतीची उत्पादकता असेल, ग्रामीण पतपुरवठा, शेतमाल किंमत विषयक जे काही धोरण आहेत, पर्यावरण, बाजार व्यवस्था, अन्न सुरक्षितता, ग्रामीण उद्योजकता इत्यादी आव्हाने भारतीय शेती क्षेत्रापुढची सध्या निर्माण झालेली आहे। आणि यापैकी आज आपण शेतीची उत्पादकता या संकल्पनेच्या बाबतीत अभ्यास करणार आहोत। शेतीच्या उत्पादकतेपुढची काही आव्हानं आहेत त्याचाही विचार प्रामुख्याने आपण करणार आहोत। शेतीची उत्पादकता पाहण्याच्या अगोदर आपण उत्पादकता याचा अर्थ सांगत असताना की उत्पादकता म्हणजे उत्पादन करण्याची क्षमता किंवा कुवत असं आपल्याला सांगता येतं। मग दर हेक्टरी उत्पादनाचं प्रमाण म्हणजे शेतीची उत्पादकता अशी एक व्याख्या आपल्याला करता येते की शेतीतील उत्पादन आणि शेतजमीन व श्रमिक यांच्यातील संबंधामध्ये किंवा संबंधांचा विचार यामध्ये प्रामुख्याने केला जातो। आणि मग शेतीची उत्पादकतेचे प्रामुख्याने 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे की प्रति हेक्टरी उत्पादकता, की प्रति हेक्टरी उत्पादकता काढण्याचं जे काही सूत्र इथं दिलेलं आहे ते म्हणजे की शेतीतील एकूण उत्पादन भागिले एकूण क्षेत्रफळ हेक्टरमध्ये दिलेलं आहे। आणि याच्यावरनं दर हेक्टरी शेतीची उत्पादकता प्रामुख्यानं काढली जाते। त्याचबरोबर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिश्रमिक उत्पादकता,
म्हणून प्रति श्रमिक उत्पादकता बरोबर शेतीतील एकूण उत्पादन भागिले श्रमिकांची संख्या, की प्रत्येक श्रमिकामागं प्राप्त होणारं उत्पादन म्हणजे प्रति श्रमिक किंवा प्रति मजूर उत्पादकता असंही आपल्याला सांगता येतं. भारतामध्ये दर एकरी जी काही उत्पादकता आहे ती खूपच कमी असल्याचं दिसून येतं. उदाहरणार्थ भारताच्या प्रति श्रमिकाची उत्पादकता अमेरिका आणि जपानमधील श्रमिकाच्या 1/23 एवढी आहे. 1/23 इतकी प्रामुख्यानं आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या 1/21 इतकी त्या ठिकाणी प्रतिश्रमिक उत्पादकता आहे. याच्यावरनं या प्रगत देशांशी तुलना करता भारतातील प्रतिश्रमिक जी उत्पादकता आहे ती अल्प किंवा कमी आहे. आणि प्रतिश्रमिक शेतीची अल्प उत्पादकता हे त्या देशातील शेतीच्या मागासलेपणाचं निदर्शक प्रामुख्यानं समजलं जातं. आणि म्हणून भारताच्या श्रमिकाच्या उत्पादकतेमध्ये खूप मोठी सुधारणा करणं हे एक मोठं आव्हान आपल्याला सांगता येतं. मग या ठिकाणी शेतीच्या उत्पादकतेचे प्रकार विचारात घेतल्यानंतर भारताच्या शेतीच्या उत्पादकतेची निवडक देशातील शेतीच्या प्रति हेक्टरी उत्पादकतेशी प्रामुख्यानं तुलना करता काही गोष्टी आपल्या निदर्शनास या ठिकाणी येतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे काही निवडक देशातील शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता साधारणतः 2016 जी काही आकडेवारी आहेत त्या आकडेवारीचा या ठिकाणी विचार करता याची उत्पादकता क्विंटलमध्ये मोजलेली आहे. आणि काही निवडक पिकांच्या बाबतीत आणि काही देशांच्या बाबतीत शेतीची उत्पादकता कशा पद्धतीची आहे हेही आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी सांगता येतं. या ठिकाणी जो काही तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये की पिकांचा विचार केला, काही निवडक पिकांचा विचार केलेला आहे. भारतातलं प्रत्यक्ष या पिकांचं उत्पादन इथं या वर्षातलं दाखवलेलं आहे. जगामध्ये काही देश असे आहेत की त्यांचं अधिक उत्पादन या पिकांच्या बाबतीत दिसून येतं आहे. त्याचबरोबर जगातील काही देश असे आहेत की त्यांच्यामध्ये या पिकांच्या बाबतीत उच्च उत्पादकता किंवा उत्पादन प्रामुख्यानं दिसतंय. आणि म्हणून तक्त्यामध्ये भात किंवा तांदूळ या पिकाच्या बाबतीत विचार जर केला तर भारताचं प्रत्यक्ष उत्पादन भाताचं 31.4 क्विंटल एवढं आहे. तर जगातलं चीन या देशाचं जे काही भाताचं उत्पादन आहे ते 67.8 क्विंटल इतकं प्रामुख्यानं सांगता येतं. तर इजिप्त हा जगातला उच्च उत्पादन करणारा भाताचा उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जातो आणि त्याचं उत्पादन आहे 95.3 क्विंटल इतकं आहे. गव्हाच्या बाबतीत जर विचार केला तर अगदी चीनमधलं गव्हाचं उत्पादन आहे ते 49.9 क्विंटल आहे. फ्रान्सचं तर उच्च उत्पादन म्हणून ते 76 क्विंटल इतकं आहे. त्या तुलनेत भारताचं गव्हाचं दर हेक्टरी प्रत्यक्ष उत्पादन हे 24.2 क्विंटल म्हणजे ते अतिशय अल्प आहे असं आपल्याला प्रामुख्यानं सांगता येतं. मका क्षेत्राचा विचार जर केला तर कॅनडा या देशामध्ये जगातील उच्च उत्पादनामध्ये मक्याचं उत्पादन 92.1 क्विंटल एवढं प्रामुख्यानं दिसतं. अमेरिकेमध्ये ते 77.4 क्विंटल इतकं आहे. तर भारतामध्ये मक्याचं उत्पादन हे प्रामुख्यानं 25.8 क्विंटल म्हणजे ते या देशांशी तुलना करता ते अतिशय कमी आहे असंही आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर भुईमुगाच्या बाबतीतही आपल्याला विचार जर केला तर ब्राझीलसारख्या देशामध्ये भुईमुगाचं जे काही उत्पादन आहे ते 73.4 क्विंटल इतकं आहे. चिलीचं 35.7 क्विंटल इतकं आहे. तर त्या तुलनेत भारताचं भुईमुगाचं उत्पादन कमी आहे म्हणजेच ते 17.5 क्विंटल या ठिकाणी आहे. आणि ही 4 पिकं वगळता ऊसाच्या बाबतीत या 4ही पिकांच्या तुलनेत भारतामध्ये जे काही ऊसाचं प्रत्यक्ष उत्पादन आहे 670 क्विंटल म्हणजे दर हेक्टरी 67 टन एवढं उत्पादन भारतात ऊसाचं त्या ठिकाणी होतंय. त्या मानानं जगातले ब्राझील असेल, पेरू असेल यांचं त्या ठिकाणी उत्पादन ऊसाचं जास्त आहे. पेरू या देशामध्ये 127
0.8 टन एवढं ऊसाचं उत्पादन प्रामुख्यानं झालेलं दिसून येतं. मग या तक्त्यावरून प्रामुख्यानं आपल्याला असं म्हणता येतं की या निवडक देशांशी तुलना करता भारतातील शेतीची दर हेक्टरी उत्पादकता, पिकांच्या बाबतीत जी काही उत्पादकता आहे ती अल्प किंवा कमी आहे, हे प्रामुख्यानं आपल्याला सांगता येतं. मग आता ही शेतीची अल्प उत्पादकता हे जर भारतीय शेती क्षेत्रापुढचं एक मोठं आव्हान असेल तर आपल्याला भारतीय शेतीची उत्पादकता अल्प किंवा कमी का आहे याची कारणं प्रामुख्यानं शोधावी लागणार आहेत. आणि म्हणून या कारणांचा विचार जर केला तर पहिल्या प्रथम की आपण या अगोदर उल्लेख केलेला होता की भारताच्या एकूण श्रमिक कामगारांपैकी अजूनही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जवळजवळ 58% लोक शेती क्षेत्रावर अवलंबून असल्याचं प्रामुख्यानं दिसून येत आहे. मग त्यामध्ये की याचा अर्थ देशाच्या ग्रामीण भागामध्ये जास्तीची लोकसंख्या वास्तव्याला आहेत आणि या सर्व ग्रामीण भागातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एवढी मोठी लोकसंख्या त्या शेती क्षेत्राशी जोडली गेलेली आपल्याला प्रामुख्यानं दिसून येते. याचबरोबर देशाच्या ग्रामीण भागामध्ये जी काही लोकसंख्या वास्तव्याला आहेत त्यांना रोजगाराचा इतर पर्याय उपलब्ध नाही आहे आणि तो इतर पर्याय नसल्या कारणामुळं शेती क्षेत्रावर अतिरिक्त लोकसंख्येचा एक दबाव निर्माण झालेला दिसून येतो, एक बोजा पडलेला दिसून येतो. इतरत्र काम धंदा नाही आहे, इतरत्र रोजगार त्या ठिकाणी रोजगाराचा पर्याय उपलब्ध नसल्या कारणामुळं ग्रामीण भागातली वाढत जाणारी जी काही लोकसंख्या आहे या लोकसंख्येचा एक अतिरिक्त दबाव भारतीय शेतीवरती निर्माण झालेला असल्या कारणामुळं त्या शेती क्षेत्रामध्ये छुपी बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि छुप्या बेकारीचं प्रमाण वाढलेलं असल्या कारणामुळंच भारतीय शेतीची उत्पादकता ही कमीच राहिल्याचं या पहिल्या मुद्द्यावरनं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो की जे काही देशातलं जे काही शेतीचं शेतजमिनीचं जे काही धारण क्षेत्र आहे ते दिवसेंदिवस कमी कमी होताना दिसतंय आणि मग लहान धारण क्षेत्राचा आकार हा घटत चाललेला प्रामुख्यानं दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, 1950-51 मध्ये भारताची लोकसंख्या ही 36 कोटी एवढी होती आणि 36 कोटी लोकसंख्येमध्ये हा खेड्यांचा देश असल्यामुळं त्यातली जवळजवळ 80% लोकसंख्या ही देशाच्या ग्रामीण भागामध्ये राहत असताना देखील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला धारण क्षेत्राचा आकार हा मोठा होता. याच जोडीला एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. कुटुंबाचा आकार मोठा होता आणि त्या मोठ्या आकारमानाच्या कुटुंबाकडं आकारानं मोठी जमीन त्यांच्याकडं होती, परंतु कालांतरानं एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धत अस्तित्वात आली आणि विभक्त कुटुंब पद्धत अस्तित्वात आल्यामुळं कुटुंबाची वाटणी झाली आणि वाटणीबरोबर शेतजमिनीची वाटणी होऊन शेतजमिनीचं तुकडीकरण प्रामुख्यानं झालेलं दिसून येतं, शेतजमिनीचं विभाजन प्रामुख्यानं झालेलं दिसून येतं, शेतजमिनीचं अपखंडन झालेलं प्रामुख्यानं दिसून येतं आणि मग हे जे काही धारण क्षेत्र आहे हे धारण क्षेत्र दिवसेंदिवस घटत गेल्याचं प्रामुख्यानं आपल्याला दिसून येतं. 1970-71 मध्ये भारतातलं धारण क्षेत्र हे 2.27 हेक्टर इतकं होतं. पुढं नंतरच्या काळात वाढत जाणाऱ्या लोकसंख्या आणि विभक्त कुटुंब पद्धत, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं जमिनीमध्ये हिस्सा किंवा वाटा मागितलेला असल्या कारणामुळं 2010-11 मध्ये हे धारण क्षेत्राचं आकारमान 1.16 हेक्टर पर्यंत खाली आल्याचं दिसून येतंय. या उलट विकसित देशांमध्ये सरासरी धारण क्षेत्राचा जो काही आकार आहे तो मोठा आहे. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये 186 हेक्टर धारण क्षेत्र आहे, त्याचबरोबर इंग्लंडमध्येही ते 70 हेक्टर एवढं मोठं धारण क्षेत्र आहे. मग मोठ्या धारण क्षेत्रामध्ये जी काही शेती जमिनीतल्या सुधारणा आहेत त्या सुधारणांचा कार्यक्रम राबवता येतो.
उदाहरणार्थ चांगल्या प्रकारची मशागत शेतीची करता येते. त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही सिंचनाच्या ज्या काही योजना आहेत त्याही प्रामुख्यानं राबवता येतात. शेतजमिनीची बांधबंदिस्ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची करता येते. एकूणच शेतीमध्ये चांगली जी काही कामं आहेत ती कामं या मोठ्या आकाराच्या धारण क्षेत्रामध्ये करतायत. मात्र भारतामध्ये हे शेतजमिनीचं धारण क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी कमी होत असल्या कारणामुळं त्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीनं शेती करता येत नाही. म्हणजे त्या शेतीला जे काही विहीर खोदणं, पाईपलाईन करणं, जमिनीची बांधबंदिस्ती करणं, अशा प्रकारची जी काही शेती सुधारणा कार्यक्रम राबवायचे असतात ती मात्र इथल्या शेतकऱ्याला करता येत नाही. कारण त्याचं धारण क्षेत्र हे कमी आहे, कमी आकारमानाचं आहे आणि लहान धारण क्षेत्रामुळं भारतीय शेतीची उत्पादकता कमी आहे. मग आता कायदे करून हे जे काही धारण क्षेत्र आहेत ते धारण क्षेत्र जोडणी जर केली, तुकडेबंदी कार्यक्रम जर या ठिकाणी राबवला तर त्या ठिकाणी धारण क्षेत्राचा आकारमान वाढेल, परिणामी शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होईल. धारण क्षेत्राचं आकारमान वाढवणं हे एक आव्हान आजच्या या भारतीय शेती पुढचं सांगता येईल. त्यानंतर आपल्याला तिसरं सांगता येतं की आजही भारतीय शेतीची उत्पादकता कमी का आहे, तर सिंचन सुविधांचा अभाव या ठिकाणी दिसून येतो की पुरेशा प्रमाणात सिंचनाच्या सुविधा निर्माण झालेल्या नाही आहेत. 54% क्षेत्र म्हणजे 46% क्षेत्र हे आज सिंचनाखाली आलेलं आहे आणि 54% क्षेत्र हे आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. याचाच अर्थ जिरायत शेतीचं प्रमाण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येतं. मग या जिरायत भागामध्ये जे काही पर्जन्य पडतो तो वेळोवेळी पडणार आहे, शिवाय त्याचं प्रमाणही दिवसेंदिवस कमी कमी होत असल्या कारणामुळं त्या ठिकाणची जी काही उत्पादकता, शेतीची उत्पादकता आणि उत्पादनाचं जे काही प्रमाण आहे ते अल्प पाहायला मिळतं. मग 54% क्षेत्र या ठिकाणी जर सिंचनाच्या सुविधा नाही आहेत, कोरडवाहू क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलेलं आहे. परिणामी भारतीय शेतीची उत्पादकता कमीच राहिल्याचं दिसून येतंय. त्यानंतर इथं चौथाही मुद्दा आपल्याला सांगता येतो की आजही भारतीय शेतकरी हा सावकारी कर्जाच्या पाशात अडकलेला दिसून येतो. तो सावकाराकडनं जेव्हा कर्ज घेतोय ते कर्ज घेत असताना अनुत्पादक कामासाठी सण समारंभ साजरे करणं याच्यामध्ये तो पैसा घेतलेल्या कर्जाचा वापर त्या ठिकाणी करतो, पैशाचा वापर प्रामुख्यानं करतोय. परिणामी जे काही कर्ज आहे उत्पादन कमी, उत्पन्न कमी आणि उत्पन्न कमी असल्यामुळं तो जे काही सावकाराचं कर्ज घेतलेला आहे तो फेडू शकत नाही आणि ते फेडू शकत नसल्या कारणामुळं सावकारी कर्जाच्या पाशात तो अडकलेला प्रामुख्यानं दिसून येतो. परिणामी त्याला तो कर्जबाजारी होतो. शेतीमध्ये नवनवीन जे काही भांडवल गुंतवायचं आहे ते भांडवल तो गुंतवण्यामध्ये असमर्थ ठरतोय, त्याची बचत कमी आहे आणि मग या सगळ्या गोष्टींमुळं भारतीय शेतीची उत्पादकता कमी असल्याचं प्रामुख्यानं दिसून येतो. त्यानंतर पाचवा मुद्दा आपल्याला इथं सांगता येतो तो म्हणजे की शेती करण्याची किंवा कसण्याची अशास्त्रीय पद्धत देखील आपल्याला प्रामुख्यानं सांगता येते की आजही भारतीय शेती करण्याची जी काही पारंपरिक पद्धत आहे की आजही या ग्रामीण भागातला जो काही शेतकरी वर्ग आहे तो अंधश्रद्धाळू आहे, तो रूढी परंपराप्रिय आहे, सामाजिक चालीरीतीचा जबरदस्त पगडा त्याच्यावरती पडलेला दिसत असल्या कारणामुळं तो आजही आपल्या शेतामध्ये सुधारित प्रकारचं बी बियाणं, रासायनिक खतं याचा वापर प्रामुख्यानं करू शकत नाही आहे आणि त्याची शेती कसण्याची जी काही पद्धत आहे ती शास्त्रोक्त नाही आहे. प्रगत देशांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं शेती केली जात असल्यामुळं तिथली शेतीची उत्पादकता आणि उत्पादन हे मोठ्या प्रमाणावरती वाढल्याचं दिसून येतं. मात्र पारंपरिक जी काही पद्धत आहे ती चुकीची पद्धत या ठिकाणी असल्या कारणामुळंच भारतातली शेतीची उत्पादकता कमीच आहे असं आपल्याला म्हणता येतं. पुढचं एक कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे की आजही जो काही शेतमाल विक्री व्यवस्था
की याला आपण बाजार सुविधा असं म्हणतो, त्या सुविधेचा अभाव मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. म्हणजे आज शेतमाल विक्री व्यवस्था ही दोषपूर्ण आहे. आजही शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये जे काही आडते असतील, दलाल असतील, यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. म्हणजे शेतकऱ्याला स्वतःचा शेतीमाल स्वतः त्या ठिकाणी विकता येत नाही, त्याची विक्री करता येत नाही. दलाल आडते यांच्या मार्फतीनं त्याच्या शेतमालाची विक्री होते. त्यांच्याकडनं या शेतीमालाच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होते. वाजवी दर त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि जो काही शेतीमाल आहे तो कदाचित वाहतुकीची जी काही अपुरी साधनं, या अपुऱ्या साधनांमुळं, साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधा, या सगळ्या कारणांमुळं शेतकऱ्याला आपला शेतमाल आपल्या गावातच किंवा जवळच्याच बाजारामध्ये विकावा लागतो. परिणामी त्यामध्ये त्याला चांगली किंमत मिळत नाही आहे आणि चांगली किंमत न मिळाल्यामुळं त्याला त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो. आणि तोटा जर झाला तर नव्या उमेदीनं आपण चांगलं पीक घ्यावं याची एक भावना त्याच्यामध्ये न राहिल्यामुळंच प्रामुख्यानं शेतीची उत्पादकता कमी असल्याचंच दिसून येतं आहे. त्यानंतर इथं शेती क्षेत्रामध्ये आजही सरकारच्या मार्फतीनं मोठी गुंतवणूक केली जाते. म्हणजे कृषी विद्यापीठं आहेत, कृषी महाविद्यालय या ठिकाणी सुरू झालेले आहेत. शेतीवरती त्यामध्ये शोध संशोधन होताना दिसतंय. परंतु एवढी मोठी गुंतवणूक होत असतानाही त्याचा जो काही लाभ आहे, शेती क्षेत्रातील संशोधनाचा लाभ हा शेतकऱ्यांपर्यंत आजही पोहोच होत नसल्या कारणामुळं, त्याच्यापर्यंत जात नसल्यामुळं इथं संशोधनाचा अभाव आहे. शेतकऱ्यांपर्यंत ते संशोधन जात नाही आहे. म्हणजे कृषी विद्यापीठांमध्ये जे काही सुधारित प्रकारचे जे काही संकरित वाण शोधले जातात, ते जे काही बी बियाणं असेल, शेती करण्याच्या नवनवीन ज्या काही पद्धती असतील, औषधं जी काही नवनवीन जंतुनाशकं, तणनाशकं, ही जी काही औषधं आहेत, ही औषधं शेतकऱ्यांपर्यंत जात नाही. तो आपल्या शेतातील किंवा शेतात त्याचा वापर करत नाही आहे आणि परिणामी या ठिकाणी शेतीची उत्पादकता अल्प राहिल्याचंच दिसून येत आहे. त्यानंतर इथं शेतीचं उत्पादन वाढावं या दृष्टिकोनातनं जे काही भांडवल आहे, ते भांडवलाचा अभाव आहे. एकतर शेती क्षेत्रामध्ये अल्प उत्पादकता, अल्प उत्पन्न आणि अल्प उत्पन्न असल्यामुळं बचत कमी म्हणून भांडवल कमी म्हणून गुंतवणूक त्या ठिकाणी कमी. एकूणच गुंतवणुकीचा अभाव, भांडवलाची टंचाई असल्या कारणामुळं गुंतवणूक होत नाही आणि गुंतवणूक न झाल्यामुळं शेतीमध्ये ज्या काही विविध सुधारणा करायच्या असतात त्या सुधारणा होत नाही आहे. जे काही किमती बी बियाणं असेल, जे काही रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी त्यानं करणं गरजेचं आहे. इतर प्रकारची जी काही आदानं आहेत, ती आदानं तो वापरत नाही आहे. परिणामी शेतीची उत्पादकता कमीच राहिल्याचं दिसून येतं. याला कारण भांडवलाचा तुटवडा हे आपल्याला प्रामुख्यानं सांगता येईल. बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्ती हे एक भारतीय शेतीची उत्पादकता कमी असल्याचं कारण सांगता येईल. कारण नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होताना दिसतंय. आज सध्या आपण 2 वर्षापासून त्याचा अनुभव घेताना दिसतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये आणि इतर काही देशाच्या राज्यांमध्ये अवेळी पडणारा पाऊस, मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, काही ठिकाणी काही भागामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळं त्या ठिकाणी प्रचंड पिकांचं नुकसान झालेलं दिसून येतं. त्या काळात त्यावेळेची शेतीची उत्पादकता कमी झालेली दिसून येते. नद्यांना महापूर येऊ लागलेले आहेत आणि नद्याकाठची जी काही जमीन आहेत किंवा जी काही जमिनीतली पिकं आहेत, ती पिकं उद्ध्वस्त झाली. परिणामी शेतीची उत्पादकता कमी झाली. नद्याकाठची जी काही जमीन आहेत ती पुराच्या पाण्यामुळं वाहून गेली आणि मग ती जमीन जी काही शेती लागवडीयोग्य होती ती मात्र आता शिल्लक राहिलेली नाही आहे. हे कारण देखील म्हणजे नैसर्गिक आपत्तीचं कारण या ठिकाणी आपल्याला शेतीची उत्पादकता कमी असल्याचं सांगता येतं. पशुधन जे काय आहेत, आज शेतीसाठी मोठ्या प्रमाणावरती देशाच्या ग्रामीण भागात पशुधनाचा वापर केला जातो. परंतु जे काही शेती करण्यासाठी पशुधन वापरलं जातं त्याचा दर्जा हा निकृष्ट आहे. त्या पशुधनाला चांगला आहार मिळत नाही, त्याचं चांगलं पोषण शेतकरी वर्गाकडनं
केलं जात नाही, कारण शेतकऱ्याचं मिळणारं उत्पन्न तोकडं आहे. तोकड्या उत्पन्नातनं तो पशुधन चांगल्या पद्धतीनं जगू शकत नाही आहे. आणि मग असं पशुधन की ज्या पशुधनाला वेळेवर एखादा रोग जर आला जनावरांना तर तो आटोक्यात येत नाही आहे, वेळेवर औषध पाणी त्या ठिकाणी दिलं जात नाही आहे, बरेचशी जनावरं त्यामध्ये मृत्युमुखी पडताना दिसत आहेत. आणि मग असा निकृष्ट पशुधनाचा दर्जा असल्यामुळं भारतीय शेतीची उत्पादकता कमीच दिसून येते. सुधारित बी बियाणं जी काय आहेत की देशामध्ये 66-67 नंतर जी काही उच्च पैदास देणाऱ्या बी बियाणांच्या जातीचा कार्यक्रम सरकारनं हाती घेतला, त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत संकरित वाण शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजेत. त्या दृष्टीनं काही संकरित वाणांचा शोध, ज्याला आपण हायब्रिड म्हणतो, हे हायब्रिड जे बी बियाणं आहेत याचा वापर शेतकऱ्यांनी करावा. रासायनिक खतांचा वापर या ठिकाणी करावा. विविध प्रकारची जी काही शेतीमधली यंत्र तंत्र असतील त्याचाही वापर शेतकऱ्यांनी करावा. या दृष्टीनं जे काही प्रयत्न करण्यात आलेले आहेत ते प्रयत्न करत असताना मात्र आजही शेतकरी आर्थिकदृष्ट्या त्याची कुवत कमी आहे. आणि आर्थिकदृष्ट्या त्याची कुवत कमी असल्या कारणामुळं तो सुधारित बी बियाणं म्हणजे उच्च किमतीचं जे काही बी बियाणं आहेत ते बी बियाणं तो घेऊ शकत नाही आहे. आज बऱ्याचशा कंपन्या सुधारित बी बियाणं बनवणाऱ्या कंपन्या बाजारात आलेल्या आहेत, परंतु नकली बी बियाणं त्या ठिकाणी तयार होताना दिसतंय. शेतकरी एकदा का त्याच्यामध्ये फसला तर नव्यानं तो दुसरं सुधारित बी बियाणं खरेदी करू शकत नाही आहे. त्याचा अभाव असल्या कारणामुळं शेतीची उत्पादकता कमीच आहेत. रासायनिक खतांचा कमी वापर, कारण दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. शेतकरी, गरीब शेतकरी हा रासायनिक खतं खरेदी करू शकत नाही आहे. सेंद्रिय खतांचा वापर तो त्या ठिकाणी करू शकत नाही आहे. परिणामी शेतीची उत्पादकता कमीच आहे. अयोग्य कृषी धोरण आणि कायद्यांचाही बाबतीत विचार जर केला तर इथं आजही सरकारचं कृषीविषयक धोरण हे धरसोड वृत्तीचं प्रामुख्यानं दिसून येतं. शेतकरी धार्जिनं हे कृषी धोरण दिसत नाही आहे. शेतमाल किमतीच्या बाबतीतलंही धोरण धरसोडीचं आहे की जे काही आधारभूत ज्या काही किमती आहेत शेतमालाच्या बाबतीत त्याही वेळेवर जाहीर केल्या जात नाही आहे. अयोग्य असं कृषी धोरण आहेत. शेतीच्या बाबतीत कायदे जे काय आहेत त्या कायद्यातनं पळवाट काढल्या जात आहेत, म्हणजे कायदेसुद्धा अयोग्य आहेत. आणि या सर्व कारणांमुळं भारतीय शेतीची उत्पादकता कमी राहिलेली आहेत. हे एक मोठं आव्हान आपल्या या शेती क्षेत्रापुढचं आहे असं दिसून येतं. या ठिकाणी हा भाग संपला. धन्यवाद.